नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता शेतकरी खरीप पीक विमा 2025च्या प्रतीक्षेत होती. परंतु आता अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन पीक विमा वाटपाच्या कालावधीमध्ये उलटल्यानंतर सुद्धा अद्याप हे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून या पीक विम्याचं वितरण करण्यात आलेले नाही. म्हणजेच की आता यामध्ये आपण पाहिलेलं होते की काही जिल्हे म्हणजेच की अमरावती असेल, बुलढाणा, जालना, लातूर, इतर बरेच जिल्हे आहे की बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये या पीक विम्याचे वितरण करण्यासाठी विविध संघटनांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलेले आहे. परंतु आंदोलन करायचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. अशाच प्रकारचा एक इशारा म्हणजेच की नांदेड जिल्हा कृषी अधीक्षक यांना देखील या ठिकाणी देण्यात आलेला होता. म्हणजेच की त्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड या मानच्या माध्यमातून उपविभागीय कृषी अधिकारी बेंगलोर राज्य म्हणजेच की व्यवस्थापक भारतीय कृषी विमा कंपनी मुंबई यांना उद्देश एक पत्रक काढण्यात आलेलं आहे. 2 मार्च 2026 रोजी जिल्हा कृषी अधीक्षक नांदेड यांच्या माध्यमातून एक पत्र देण्यात आलेलं आहे, ज्यांच्यामध्ये आपण आता बघणार आहोत की शेतकरी पुत्र संघटन समिती यांच्या माध्यमातून 2026 मध्ये आता जे काही अवकाळी पाऊस आहे व गारपीट आहे, या गारपीटसाठी नुकसान आहे यांचे पंचनामे करण्यासाठीची विनंती केली आहे. याचबरोबर खरीप पीक विमा 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन पीक विमा कंपनीच्या विविध म्हणजेच की पीक कापणी प्रयोगाच्या अंतिम रिपोर्ट सादर देखील शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून रुपयाचं देखील वितरण करण्यात आलेलं नाही. परंतु आता म्हणजेच की याच अनुषंगाने तक्रारीची दाखल घेऊन उचित कारवाई करावी अशा प्रकारचे निर्देश पत्रकाच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेली होती व आंदोलनाचा इशारा दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवरती आता पीक विमा कंपन्यांना कुठेतरी जिल्हा कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून पाठपुरावा करावा सुरू झालेला आहे व अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आता किंवा बहुतांश सर्व जिल्ह्यांमध्ये इशारा देण्यात व पाठपुरवठा झाला आहे की पीक विमा वितरणामध्ये कुठेतरी गती येऊ शकते, कारण शासनाच्या माध्यमातून पाठपुरवठा बैठका होऊन केंद्रीय कृषी मंत्री राज्य म्हणजेच की कृषी मंत्री यांच्या माध्यमातून सांगून देखील पीक विमा कंपनीच्या माध्यमातून अद्यापही याचं वितरण करण्यात या ठिकाणी आलेलं नाही आहे. धन्यवाद.